श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 18 जूनला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग आणि हा गुरु पुष्यामृत योग या 2026 मधला शेवटचा असणार आहे. यानंतर 2027 मध्येच हा गुरु पुष्यामृत योग येणार आहे. त्यामुळे आपल्याला ही जी शेवटची संधी जी आहे तर ती अजिबात सोडायची नाही. आता गुरु पुष्यामृत योग म्हणजे नक्की काय, या दिवसाचं एवढं महत्त्व का आहे, तर जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा निर्माण होतो आणि हा दिवस साधा सुद्धा नसून अतिशय पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो. हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे 27 नक्षत्रांचा राजा मानला जातो. या नक्षत्राचा अर्थ आहे पोषण करणारा किंवा समृद्धी देणारा असा आहे. या शासक ग्रह शनी असून त्याचे अधिपत्य देवगुरु बृहस्पती यांच्याकडे आहे आणि म्हणून पुष्य नक्षत्र हे अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते. या नक्षत्रात पंचांग न पाहताही कोणतेही शुभ कार्य, पूजा किंवा खरेदी ही केली जाते. एवढेच नाही तर या नक्षत्राला देवी लक्ष्मीचे निवासस्थान मानले जाते आणि त्यामुळे पुष्य नक्षत्राच्या काळात लक्ष्मी नारायणाची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी केलेले जप, पूजा आणि अनुष्ठानामुळे सुख समृद्धी आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. या पुष्य नक्षत्रावर ज्ञान, बुद्धी आणि अध्यात्माचे प्रतीक असणारे देवगुरु बृहस्पती आणि स्थिरता व कर्म यांचे प्रतीक असणारे शनी या दोघांचा प्रभाव असतो. त्यामुळे या काळात सुरू केलेले कार्य दीर्घकाळ टिकते आणि लाभदायक ठरत असते आणि म्हणून गुरु पुष्यामृत योग हा महाशुभ योग मानला जातो. या दिवशी सोन्या चांदीची खरेदी सुद्धा करणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नाही अशांनी चांदी खरेदी केली तरीही चालेल, ज्यामध्ये आपल्या घरातली लक्ष्मी म्हणजे आपली मुलगी किंवा पत्नीला चांदीचे पैंजण खरेदी करावे किंवा एखादी चांदीची चैन किंवा पेंडेंट सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा लक्ष्मी मातेचा जो सिक्का असतो तर तो सुद्धा या दिवशी खरेदी केला जातो. या दिवशी आपल्या घरात सोने चांदी खरेदी केल्याने आपल्या घराची भरभराट होण्यासाठी मदत मिळत असते. आता काही दिवसांपूर्वीच अधिक महिना संपला आहे. अधिक महिन्यामध्ये अनेक स्त्रियांनी सोने चांदी खरेदी केलेली असेल, पण ज्या स्त्रियांना धोंड्याच्या महिन्यामध्ये सोनं चांदी खरेदी करणं शक्य झालं नाही अशांनी येत्या गुरु पुष्यमृत योगावरती खरेदी केली तर ती सुद्धा अतिशय उत्तम ठरेल. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी खास काही प्रभावी उपाय हे सुद्धा आपल्या घरात केले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या म्हणजेच 18 जूनला 2026 मधला शेवटचा गुरु पुष्यमृत योग आहे आणि ही या वर्षातील शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या देवघरात कायमची अशी एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त 24 तासातच घरात पैसा येऊ लागेल. कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आणि पुढील 33 वर्ष धन, धान्य, संपत्ती, पैसा हा काहीच कमी पडणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आपल्या देवघरात ठेवायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे आपल्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी,
तर ती वस्तू आपल्याला 18 जूनला गुरुवारी खरेदी करून आणायची आहे. आता या दिवशी गुरुपुष्यामृत योगाचा जो शुभ काळ असणार आहे, तर तो सकाळी 6 वाजून 4 मिनिटांपासून ते सकाळी 11 वाजून 32 मिनिटांपर्यंत असणार आहे. साधारण 6.5 तास आपल्याला ही गुरुपुष्यमृत योगाची पूजा करण्यासाठी मिळणार आहे. तसं तर आपण संपूर्ण दिवसभर सेवा, उपाय जे आहे तर ते करू शकतो. पण अशा काही सेवा असतात, ज्या आपण या गुरुपुष्यमृत योगाच्या शुभ मुहूर्तावरतीच करायच्या असतात, तरच त्याचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असतं. आता मी सुद्धा तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे ना, ही वस्तू सुद्धा तुम्ही सकाळी 11:30 वाजण्याच्या आत खरेदी करून आणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर नाहीच शक्य झालं ना, तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही खरेदी करून आणू शकता. आता ही वस्तू आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवल्याने कोणतं फळ प्राप्त होणार आहे? तर बघा, जेव्हा आपण ही वस्तू आपल्या देवघरामध्ये ठेवतो, तेव्हा सर्व देवी-देवता हे प्रसन्न होतात. आणि ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, तर ही वस्तू म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं निवासस्थान आहे. जर माता लक्ष्मीचं निवासस्थानच आपल्या देवघरामध्ये असेल, तर लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही कुठे जाणार नाही. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचण येत असेल, सतत पैशांची चणचण भासत असेल, घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असतील किंवा तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहे, मेहनत करत आहे, परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला हवं तसं यश मिळत नसेल. जिथे तुम्ही ₹5 कमवतात, तिथे तुमचे ₹100 खर्च होत असेल, तर तुम्हाला ही एक वस्तू तुमच्या देवघरामध्ये आवर्जून ठेवायचीच आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीयंत्र. आता श्रीयंत्र जे आहे, तर ते सर्वांना माहीत आहे. श्रीयंत्र जे आहे, तर ते साक्षात देवी लक्ष्मीचे आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. हे धन, संपत्ती, ऐश्वर्य आणि समृद्धीचे सर्वोच्च साधन आहे. आणि म्हणून गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या देवघरात श्रीयंत्राची स्थापना केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख शांती नांदते. आणि म्हणून तुमच्या देवघरामध्ये अजूनही श्रीयंत्र नसेल, तर ते तुम्हाला खरेदी करून आणायचंच आहे. त्यावरती छान पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे, कुंकुम अर्चन करायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये त्या श्रीयंत्राची स्थापना करायची आहे. आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये श्रीयंत्र जे आहे तर ते बघायला मिळते. तर त्या श्रीयंत्रावरही तुम्हाला सेवा करायची आहे, नवीन खरेदी करण्याची गरज नाही. आपल्या देवघरामध्ये अगोदर श्रीयंत्र असेल तर त्यावरती छान कुंकुम अर्चन करायचं आहे. यामुळे अनेक लाभ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतात आणि त्यामध्ये जी काही दैवी शक्ती आहे ना, ती सुद्धा जास्त वाढत असते. त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कवडी. बघा, कवडी जी आहे ना, ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जर तुम्ही माता लक्ष्मीचा कोणताही फोटो बघितला असेल, मूर्ती असेल, तर तिच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ ही तुम्हाला नक्कीच दिसेल. कारण ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे, तशीच कवडीची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे. त्यामुळे कवडी जी आहे, तर ती माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तर तुम्हाला या दिवशी एक कवडी जरी तुम्ही आणून आपल्या देवघरामध्ये स्थापन केली, तर निश्चितच त्याचं फळ जे आहे, तर ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि जर तुम्हाला एकापेक्षा जास्त कवड्या घ्यायच्या असतील, तर तुम्ही विषम संख्येमध्ये घ्यायच्या आहेत. 1 घेऊ शकता, 3 घेऊ शकता किंवा 5 या संख्येमध्ये तुम्हाला ह्या ज्या कवड्या आहेत, तर त्या घ्यायच्या आहे. म्हणजेच विषम संख्येमध्येच कवड्यांची खरेदी जी आहे, तर ती करायची असते. चुकून सुद्धा 2 घेऊ नका किंवा 4 घेऊ नका. सांगितल्याप्रमाणे विषम संख्येमध्ये खरेदी करायची आहेत. आता कवड्या खरेदी केल्यानंतर त्यांची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे आणि माता लक्ष्मीच्या बाजूला किंवा समोरच तुम्ही कवड्यांची स्थापना करू शकता. आता ही स्थापना कशी करायची ते सुद्धा अगदी 2 शब्दामध्ये सांगते. थोडेसे एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. तांदळावरती या कवड्या ठेवून त्यावरती हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करून देवघरामध्ये ठेवायचे आहेत आणि दूध साखरेचा नैवेद्य हा सुद्धा तुम्हाला दाखवायचा आहे. आता ह्या कवड्या किंवा श्रीयंत्र खरेदी करून आपल्या देवघरात ठेवल्याने लगेच आपल्या घरामध्ये पैशांचा पाऊस पडतो का? तर तसंही नाही. कुणीही असा गैरसमज जो आहे तर तो करून घेऊ नका. शेवटी कष्टाला पर्याय नसतो. जेव्हा तुम्ही घरामध्ये विशेष स्थितीवरती हे उपाय करताना, तेव्हा तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू लागते.
नोकरी करत असेल तर त्यामधील अडथळे असतील तर ते दूर होतात. प्रमोशन मिळण्याची इच्छा असेल तर प्रमोशन मिळते किंवा तुम्ही जे काही कष्ट आणि मेहनत करत आहे त्याला यश मिळत असते. आपल्या कष्टाला दैवी शक्तीची साथ मिळण्यासाठी किंवा नशिबाची जोड मिळण्यासाठी आपल्याला हे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला घरामध्ये एखादी वस्तू खरेदी करून आणायची असेल, नवीन कपडे घ्यायचे असतील, मुलांना वह्या पुस्तकं घ्यायची असतील, तर यासारख्या वस्तूंची खरेदी सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. या वस्तू सुद्धा सोन्यापेक्षाही मौल्यवान मानल्या जातात. त्याचबरोबर आपली मुलं ज्या पेनाने अभ्यास करतात, तर तो पेन किंवा ती पेन्सिल सुद्धा या दिवशी खरेदी करावी असं म्हटलं जातं. यामुळे मुलांची प्रगती जी आहे तर ती होत असते. आता जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल ना, तर तुम्हाला कोणतीही वस्तू खरेदी करता येणार नाही. ती तुम्ही खरेदी केली तरी त्याचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही. म्हणून सुतक असेल तर कोणतीच वस्तू खरेदी करू नका. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.